आज ज्या गुळ युनिट सोबत आपली बैठक झाली ती पूर्णपणे निष्फळ ठरलेली. कारण मित्रांनो 50 रुपये जर वाढले तर मजूर निघत आहे, कुणाच्याला तुमचा खत निघत आहे, सगळ्या गोष्टी निघत आहेत. राहिली गोष्ट घ्यायला हे रडू रडू सांगायला तर आम्हाला प्रॉफिट व्हाय नाही, हे व्हाय नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमच्या माहितीनुसार हे 3-4 वर्षामध्ये गुळ युनिट पूर्णपणे फिटत आहे. तर राहिला विषय येणं 3 वर्ष प्रॉफिट मध्ये काढलंय. मग 1 वर्ष शेतकऱ्याची बाजू ऐकून घ्या. थोडंफार लॉस मध्ये आला तर काय भानगड झाली, प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांनीच का लॉस सहन करायचा हा आमचा त्यांना प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुम्ही 2750च भाव दिला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही थांबणार नाही. हे पूर्णपणे गुळ युनिट बंद करा आणि कोणत्याही शेतकऱ्याने या गुळ युनिटला जोपर्यंत 2750 भाव येत नाही तोपर्यंत ऊस देऊ नका, एवढीच आमची विनंती. आज कारखान्याची संयुक्त तिन्ही कारखान्याची आणि युवा संघर्ष समितीची संयुक्त बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि या बैठकीमध्ये 2550च्या पुढे हे गुळ युनिटवाले जायला तयार नाहीत. त्याचबरोबर या ठिकाणी मी यशवंत गुळ युनिटचे चेअरमन हे एकाही बैठकीला हजर नाहीत. त्यामुळं सर्वप्रथम मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि खरं म्हणजे यांनी शेतकऱ्याला काय धरलंय, आता कारखाने बंद करून त्यांनी देखील 2775 रुपयाचं पहिली उचल काढण्याचं 2750 रुपये पहिली उचल काढण्याचं त्यांनी जाहीर केलं. हे काय भाव मित्रांनो मोठा झालेला नाही, पण एक आपली पहिली पायरी आपण खरं म्हणजे पुढे गेलेलो आहे. त्याच्यामुळे हे काय लय मोठा भाव नाही. तरी येत्या काळामध्ये आपण हे जे गुळ युनिट आहेत तिन्ही गुळ युनिट वाल्यांना आमचा युवा संघर्ष समितीच्या माध्यमातून इशारा आहे की आपण आज जे काही